काही दिवसापासून मी काही व्हिडिओ वगैरे पण टाकत नाही आहे. काय झालं आहे माहिती आहे का, त्रिशा पण सारखी आजारीच आहे. आणि लोक आजूबाजूचे असं म्हणतात की असं आपल्याबद्दल पण वाईट बोलतात, त्रिशाबद्दल पण वाईट बोलतात. काही लोक असे आहेत आमच्या, आता मी डायरेक्ट असं बोलणाराच व्यक्ती आहे. मी कधी असं मनात ठेवणारा व्यक्ती नाही आहे. आजूबाजूची मनात, नात्यातले म्हणा, कोण कुठलं का असं ना, तसे काही माणसं आहेत की त्यांना असं लेकरं बाळ आपल्या आजारी पडले ना, त्यांना आनंद होतो. काही म्हणतात तुमची कर्म लय चांगले आहेत, होय तुमचे कर्म बाद आहे म्हणून तर आता फेडताय तुम्ही एवढ्याशा लेकरा बाबतीत, पण असं म्हणतात. त्यामुळं जरासं माझं मानसिक संतुलन म्हणजे माझी मेंटॅलिटी जराशी डिस्टर्ब झाली आहे. त्यामुळं मी व्हिडिओज काही बनवत नाही आहे. पण आता म्हणलं व्हिडिओ बनवावा. आता नाही आपण कोणाचं मनावर घ्यायचं, आता उलट व्हिडिओ बनवायचे. आता उलट इथून पुढं तर जास्त बनवायचं, सगळं सोडून द्यायचं. आता ते कोण काय बोलतंय ते सगळं विसरून जायचं. आता जरा बरं वाटतंय त्रिशाला, पण तिच्या तोंडातलं खूप आलं आहे ना, सगळी जीभ तिची खराब झाली आहे, लाल भडक, बघू सुद्धा वाटत. मेन म्हणजे मी व्हिडिओ वगैरे का बनवणार, तिचं तोंड पण एवढं आलं आहे ना, तिचं ते दुःख मला बघवतच नाही आहे. असं मला घरी थांबूच वाटत नाही, कुठं तर निघून जावं वाटतं. एवढा मला ते नाही हो सहन होत मला लेकरांचं दुखणं असं. 1-1 किलो अर्धा किलोची लेकरं आज इथपर्यंत मी सांभाळत आणतोय त्यांना, म्हणजे माझा किती जीव असेल त्यांच्यावर. कितीतरी वेळेस काही चुकलं करतं. आता पूजाचं आणि माझं पण कितीतरी वादविवाद होत्यात करतात. त्या लेकरांमुळं मी नाही बोलत काय तिला. बरं मी चुकलो, बरं मीच चुकीचं असं म्हणून माफी मागतो. सध्या कसं झालं, तिला सारखंच दवाखाना होता. कामं पण संपले, ऊन खूप चालू झालं आहे, उन्हाळाच एकदम कडकच. आता इथं काही एवढी कामं पण नाही आहेत मग, आणि सारखं दवाखाना तर पैशाची जराशी तारांबळ सुरू झाली. मग त्यावरून लोकांना आपल्याला असं हिनवायला सुरू केलं, जणू की आपण त्यांना मागाय करायला चाललोय. आपल्यावर वाईट वेळ आली आहे, आपली वेळ आपणच काढणार आहे, थोडंच कोणाला म्हणणार आहे आमची वेळ काढा पण तेच त्यांना माजुऱ्यापणा दिसत आहे ना, शायनिंग मारणार ते. मला हेच कळत नाही, माझ्या लेकरालाच कशाला श्रापण देतात लोक. असं काय केलं आहे आम्ही आनंदी असलो मग आमचं ते सुख त्यांना बघवत नाही. असे आहेत माणसं. आम्ही सुखी असलो, आनंदी असलो, खुश असलो नाही बघ. काय केलं आहे, त्यामध्ये हेडफोन टाकला आहे कानात, असं वाटावं लोकांना की हा फोनमध्येच बोलतोय की काय. समोरच आहे ना, धाराशिवला आलं आहे मी, सिटीतच आहे. इकडं जरासं गॅप शांतता भेटेल असं आलं तर इकडं आवाज पोचतोय का नाही काय माहिती. याच्यामुळं मला काही समजाना, पण दोन्ही कानात टाकलंय मी मुद्दामच. तिला औषधं आणायचं होतं, तोंडात खूप आलंय तिला. आणि मला कुठं गेली ती बॉटल, असल्या उन्हातच आलोय मी. गाडीवर नाही आलो, पण मी बसनं आलोय, ऊन खूप आहे म्हणून. तिला ते औषधं आणि तिला फळं वगैरे घ्यायची होती म्हणून आलेलो मी. लगेच निघणार आहे परत. ते औषधं घ्यायचं होतं, तिच्या तोंडातलं आलं त्यासाठी. लोकांचं काय नेमकं काय मारलंय काय माहीत, आम्ही कशामुळं एवढं असं हे करतात ते, कशासाठी त्यांना माझ्या लेकरांबद्दल वाईट बोलतात की फेडतात करतात, म्हणूनच तुम्ही फेडताय म्हणा. काय तुमचं काय फेडतोय आम्ही? लेकरं आजारी पडलं म्हणजे फेडणं झालं काय? उन्हाळा आहे, तिला ताप आलता, झाली ती निमोनियाची साथ वगैरे काय त्यामुळं तिचा ताप लवकर जात नव्हता. बास आता आम्ही इथून पुढं अजून खुशच असणार आहे. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही नका हे करू, आमची लय काळजी आली आहे तुम्हाला. लेकरं सगळ्यांचेच आजारी पडणारे असतातच, तुमचे पण पडतीलच. मग तेव्हा वेळेस आम्ही पण असंच म्हणायचं का तुम्ही फेडताय म्हणून?
तिला फळं वगैरे पण आणायचे होते त्रिशाला. मी मोब तिला काय 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 फळं आणतो, पण आर्यन असला हावरा आहे तोच खाऊन टाकतो. आता तर व्हिडिओ वगैरे बनवत नाही आहे ना, तर मुद्दाम त्यामुळं तर जास्तच त्यांना वाटायलं आहे की आता हा सोडून देतो. यूट्यूबमुळं कुठं तर आपलं चांगलं होतं आहे ना, थोडंफार होतं. आता सध्या कुठं मी महिनाभर तर झालं व्हिडिओच बंद आहेत माझे. आता सुरुवात करावी लागेल पहिल्यासारखीच, काही तर कॉमेडीचे व्हिडिओ वगैरे लेकरांना घ्यायचं तेच बनवायचं. पूजाला पण तेवढंच शिकवायचं, बनव तू पण. ती तर काय बनवतच नाही आहे. लेकरांना असं आजारी असल्यावर मग आपलं कुठं डोकं चालतंय ना काय. आणि त्यात मग ह्या अशांचं काही बोलणं आलं ना, मग लय राग येतो. लय म्हणजे लय राग येतो. फक्त कोणी का असं ना, आपल्या लेकरांबद्दल बोलल्यावर मग आपल्याला राग येणारच ना. मला अक्षरशः मी पण आजारी पडलो आहे काही की. मला पण आता जर आज बरं वाटतंय तर मला काही खावं वाटत नाही, पिऊ वाटत नाही बसल्या ठिकाणी. पण असा बसल्या झोपच नाही. लोक म्हणत असतील हा फोनमध्ये तर बोलतोय, पण हा असा कसा बोलतोय मोबाईल आडवा. मला खूप साऱ्या कमेंट आल्या, त्या कमेंटचा पण एक व्हिडिओ बनवायचा आहे. मला कोणी काय विचारलेलं ते पण सांगायचं आहे. पण जरासं मी डिस्टर्ब झालो आहे, त्यामुळं जरासा एक गॅप दिला आहे. आता येईल मी परत अजून. त्यांची कशी बँड वाजवतं बघाच आता. शांत असं वाटतंय मला, कुठंतरी शांत एखाद्या ठिकाणी जाऊन गुपचूप बसून राहावं. लेकराला जे आईबाप आहेत ना, त्यांना माझं जे काय बोलायचं आहे ते समजलंच असं. म्हणजे घरात असं लेकरं आजारी असले ना, मग नाही बरं वाटत ना, काहीच नाही बरं वाटत, मनच लागत नाही. आणि तिला कसं 2 दिवसात दवाखाना करत होतो आपण, तरी पण तिला फरकच येत नव्हता. मग त्या दिवशी मध्यरात्री नाही का आलेलो आम्ही, म्हणजे 11-1 वाजता घरी आलो तो. 11-11:30ला परत गेलो आम्ही. पण तेव्हा ज्या डॉक्टरांकडे नेलताना तिला, तेव्हापासून जरा फरक पडला. आता सध्या तरी आले नाही आहे ताप वगैरे. तिचा 4 दिवसाचा कोर्स होता, तो आता कंप्लीट झाला. बघू आता पुढं काय होईल काय, आणि मग पुढंच घेऊ. चला बोलू मग नंतर. घरी गेल्यानंतर व्हिडिओ बनवेल, मग सगळ्यांना दाखवतो त्रिशाला वगैरे सगळ्यांना.